नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी मृदुला. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही विचारायच्या आधीच सांगते, डोंट वरी, माझं लग्न झालं नाहीये. हे कॉस्ट्यूम नाही म्हणू शकत, म्हणजे हे घालायला लागलं कारण आमचं आज रील शूट होतं. सध्या माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला दिसेलच काय रील आहेत ती. सो चला आता सुरुवात करू आपल्या ब्लॉगसाठी. सो नाउ लेट्स गेट स्टार्टेड. सो आज ब्लॉग बनवण्याचं कारण आहे की आज पहिली गोष्ट आम्ही एक रील शूट करतोय माझ्याच घरात, आणि दुसरी गोष्ट जन्माष्टमी, माय फेवरेट फेस्टिवल. त्याचं म्हणून आज मी आमचं रील्सबद्दल पण दाखवेल आम्ही जे काही शूट करतोय, आणि थोडंफार जन्माष्टमीचं पण काय होईल, म्हणजे आम्ही काय करतो किंवा काय नाही ते पण दाखवेल. सो ना इंट्रोड्यूस करून देते. मेन गोष्ट ती, हा ऋषित, हा तेजस, तुम्हाला माहिती असेल. हे ठेव साईडला, नको 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 ओव्हर ऍक्टिंग करता साला, ओव्हर ऍक्टिंग की औलाद नको. आणि आमच्या इकडची एक मुलगी, क्यूटची मुलगी, इच्छा नाव आहे तिचं. ह्याला तू फायनली आमचं सेटअप झालेलं आहे आणि आमचं डिस्कशन चालू आहे शॉर्ट्स कसे घ्यायचे. सो दाखवते मी तुम्हाला. नाही, तुला मागे घ्यायचंच नाहीये, स्टेबल फक्त यायचं. हे असं ठेवायचं. 1 सेकंद झाला, कट व्हिडिओ आली, दुसरं इकडं आलं, कट होणार सेकंद, त्याच्यानंतर ही पाण्याचा ग्लास असं मोडेल, म्हणजे स्वतः मोडेल त्यावेळीच. अरे कहना क्या चाहते हो. 1 सेकंद आला आणि मग हिचा फेस आला. मी थोडे अपडेट्स देत राहील. सो से अरे कहना क्या चाहते हो. माहिती आहे मला. थोडे अपडेट्स मी देत राहील. सो स्टे ट्यून्ड. मेकअप चालू आहे. म्हातारा बनवता आम्ही तेजसला. अरे तरुण 45च्या आसपास. अण्णा नाईक किती म्हातारा झाला तरी बस. कोण शेवंता कोण मेकअप आर्टिस्ट ऋषित आडनाव का तुझं? चुणेकर. अरे हा मग चुनाच लावतोय. गजब बेइज्जती है. काय आमचा स्पॉटवाला पण आहे. स्पॉट लाईट, मेकअप, कॅमेरामॅन पण आहे, स्पॉट बॉय, ऑल इन वन. तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त मला DM करा, फ्री मध्ये देतो. ते नाही, ते ऋषित चार्जेस घेणार याचे. पैसे मला पण नाही बस नाही एवढी ग्रेट गाडी दाखव ना, मला दाखवा. सो फायनली आमचं रीलचं शूट झालेलं आहे. तेजस कसं वाटतंय? चांगलं वाटतं. आवाज खराब झाली. ऋषित खूप वैताग आला, पण झालं, चांगलं आलं. आपली चाइल्ड ॲक्ट्रेस. हो, आमची चाइल्ड ॲक्ट्रेस. Supportive. सर इच्छा. मोटिवेटेड. हा, पण तिने चांगलं काम केलं. सो रील माझ्या आणि तेजसच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती येईल. सो नक्की चेक करा. सो सध्यासाठी बाय बाय. मी सुरुवात करते जन्माष्टमीच्या ह्याच्यासाठी. जन्माष्टमी आमच्या घरात काय काय होतं जन्माष्टमीच्या दिवशी. सो आणि हे आमची घरातली मुलं ह्यांचे थर लावणार आहेत. किती लावणार आहेत? 4 थर लावणार आहेत. होईल का? सो तोपर्यंतसाठी स्टे ट्यून्ड, आणि मध्ये मध्ये मी ग्लिम्स देत राहील मध्ये मध्ये. A few moments later. आमचे पोरं आम्हाला सांगणार होते की, दिसते का अंजली तू? आम्हाला सांगणार होते की आम्ही जेव्हा दहीहंडी करायला जाऊ, प्रॅक्टिस करायला जाऊ, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. हां, आता गपचूप आल्यात भाई, आम्ही दिसत पण नाही आहे. आता गपचूप आल्यात आणि काहीच सांगत नाही. आता बघा, मी दाखवते नक्की त्यांचं चालू काय. त्यांची प्लॅनिंग हे वगैरे चालू आहे, आणि मेन म्हणजे मी ह्यांना सांगितलेलं की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेव्हा मला सांगा, पण ह्यांनी काहीच सांगितलं नाही आहे. आणि ह्यांनी मला जरा पण सांगितलं नाही की हे प्रॅक्टिसला चाललेत म्हणून. काय प्रांजली, फसून आले ना आपल्याला. ह्यांची प्लॅनिंग काहीच होत नाही आहे, आणि हां, अजून पण काय ठरत नाही. आमचा थरांचा काय पत्ता नाही आहे का काय नाही आहे, पण तरी ह्यांना आम्ही मोटिवेट करतो जरा की करा म्हणून काहीतरी. हो, ही यांची प्लॅनिंग. वर्गणी घेतली असतील, वर्गणी प्रॉपर घेतली असेल, पण प्लॅनिंग आमची काय धड नाहीये. चढ पिपी, चढ.
किती लावणार आहेत? 4 थर लावणार आहेत. होईल का? ह्यांचे थर जे लावतात त्यांचे ग्लिम्स थोडे थोडे देत राहील तुम्हाला. सो स्टे ट्यून्ड. प्रांजलीच्या घरी रात्री छोटूसा इव्हेंट असतो जन्माष्टमीचा, कृष्ण पाळणा हलवण्याचा. सो त्याचे मी थोडेसे आम्ही जे प्रिपेअर केलं आहे त्याचे ग्लिम्स दाखवते. हे असं छोटंसं आम्ही प्रिपेअर केलेलं आहे. मोस्टली प्रांजलीने केलं आहे. A few moments later. सो प्रांजलीच्या घरी तो इव्हेंट चालू झाला आहे. प्रांजली भजनच ना? हो भजन स्टार्ट झालं आहे. सो त्याचे मध्ये मध्ये मी तुम्हाला ग्लिम्स देत राहील. सो लेट्स सी. इथे यांची हंडी बांधणं चालू आहे. दाखव काय काय टाकलं. हळू दही, काय काय दही, दूध, हळद, कुंकू आणि अजून कुरमुरे. आता हे बघा काय टाकणार? पाणी. अरे बापरे एवढं सगळं जातं हंडीत. थंड पाणी टाकताय तुम्ही? हा श्रेयस किती थंड पाणी टाकताय? भाई माणूस गारठेल ना एखादं. काय काय कष्ट करावे लागतात भावांसाठी. आणि भाऊ काय कामाचे पण नाहीये. सर्वात इंटरनॅशनल हंडी आहे ही. काय सर्वात इंटरनॅशनल हंडी आहे ही. हो बोला ना. मराठीत बोल जरा काहीतरी. ए हळू. A few moments later. प्रांजली कृष्णाला आंघोळ घालते. कृष्ण स्नान चालू आहे सध्या. फायनली प्रांजलीच्या घरी खूप सुंदर कार्यक्रम झाला. बट अनफॉर्च्युनेटली मला इथे दहीहंडी फोडतानाचे व्हिडिओज नाही कॅप्चर करता आले. कारण आमची तिथे आरती चालू होती आणि इथे मुलांनी दहीहंडी फोडलेली. सो मला ते नाही कॅप्चर करता आलं. बट इथल्या कार्यक्रमाचे माझे खूप सुंदर सुंदर व्हिडिओज कॅप्चर झालेले आहेत. सो मी ते नक्की म्हणजे ऑलरेडी टाकणारच आहे तसं. आणि जर मुलांनी उद्या दहीहंडी फोडली सकाळी, जर मला ते कॅप्चर करता आलं तर ते देखील मी टाकेल. सो सध्यासाठी बाय बाय.
गुड मॉर्निंग गाईज. जसं मी तुम्हाला रात्री सांगितलं, मला हंडी फोडतानाचे क्लिप्स नाही कॅप्चर करता आले, तो मी सकाळी करेल. त्यांनी ऑब्व्हियसली ते लोक हंडी फोडणारच आहेत आता 12 वाजता, सो त्याचे क्लिप्स मी कॅप्चरच करणार आहे. आणि तर तुम्हाला दाखवते मी की तिथे काय चालू आहे सध्या. सो लेट्स गो. A few moments later. हे यांचे उद्योग, हंडीवर चढायचं आणि धडपडायचं. एक प्लेअर तर खूपच एन्जॉयड आहे. इथं सूज पण आली आम्हाला. कसं वाटतंय पडून? हे गाईस, हा जन्माष्टमीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि हिट द बेल आयकन, कारण की जे काय माझे नवीन व्लॉग्स किंवा चॅलेंजेस येतील त्याचे तुम्हाला अपडेट्स भेटेल. सो आत्तासाठी बाय बाय.